सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले। प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले। गेल्या ज्या मीटिंगमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले आणि ते मिनिट्स म्हणजे मिनिट्स न देण्याचं कारण म्हणजे त्यावरती झालेले आरोप असतात अधिकाऱ्यांवर असोत किंवा एखाद्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संबंधितांवरती झालेले आरोप असतात। मग ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आज विरोधकांकडनं झाल्यामुळे आजची सभा आणि तसेच आता हे सर्व सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वार्डातून निवडून आलेले आहेत त्या वार्डाचा विकास करण्याकरिता त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता गेल्या सभेमध्ये त्यांनी 8 माईक जाणीवपूर्वकच चालू ठेवले होते। आता त्यांची आज ते 8 वरून त्यांची माईक संख्या फक्त 3 आहे। त्याच्यामुळे आमचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या सभा तहकूब केलेली आहे। पहिली बात तर आमचे 3च माईक चालू ठेवले। अध्यक्ष मॅडमला सांगितलं होतं की मॅडम कमी की 8 माईक किंवा संपूर्ण सभागृहाचे माईक चालू ठेवण्यात यावे। राजकीय दृष्टिकोनातून आमच्या नगरसेवकांचा प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले। याच्यापुढे जर माईक सगळे चालू नाही ठेवले तर याच्या पुढची पण सभा आम्ही होऊ देणार नाही आहे। त्या बाधितांना घर देण्यासाठी आम्ही सर्वचे सर्व नगरसेवक अब्दुलभाई आमचे गटनेते सदा पाटील आम्ही सर्वजणांनीच त्याच्यावर आवाज उठवला आणि त्यांना त्या बाधितांना घर कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आवाज उठवला आणि 2 जागा आम्ही त्यांना पर्यायी जागा दिलेल्या आहेत। त्या पर्यायी जागा आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या जागा 2 जागेमध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं किंवा म्हाडामध्ये आपण शासनाकडून पैसे घेऊन त्यांना म्हाडामध्ये पुनर्वसन करावं या आमच्या संपूर्ण सभागृहाचा विषय त्यावेळेस आम्ही त्यांना मान्यता दिली। कचऱ्याचा विषय हा संपूर्ण सभागृहाचा विषय आम्ही सगळा तहकूब केलेली आम्ही कॅन्सल केलेली नाही रद्द केलेली नाही आहे। त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जो विषय येईल त्यावेळेस आम्ही तो कचऱ्याचा विषय 100% घेऊ। बबलू सिंगबद्दल आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये हा कागद दाखवला MRTP ॲक्टनुसार त्यांच्या MRTP दाखल झालेला आहे तर त्यावेळेस आम्ही त्या मॅडमला सांगितलं की हा मिनिट्समध्ये तुम्ही नोंद करा। तर मॅडमनी सरळ आम्हाला सांगितलं की मिनिट्समध्ये नोंद करता येणार नाही तुम्हाला लास्ट विषय घ्या आणि त्यानंतर आम्ही मिनिट्समध्ये हा नोंद करू। ज्यावेळेस एखाद्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो त्याचं पद रद्द होतं आणि हे पत्र आपण ज्यावेळेस नगरपालिकेने हे कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं की बाबा यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे तर त्यानुसार यांचं पद त्यावेळेसच त्यांना नगरसेवकासाठी पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण पत्रकारांच्या समोर हा गुन्हा समोर ठेवण्यात पाहिजे होता। सन्माननीय खासदार साहेब यांचा एक प्रकल्प आहे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शिवमंदिरचं। त्याच्या प्रकल्पाला जे बाधित होतात आहे एकता नगरमधील रहिवासी त्यांच्या पुनर्वसनाबरोबर त्याचबरोबर बाकीसुद्धा काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये बाधित होणारी रहिवासी असतील त्यांच्या पुनर्वसनाचा विषय होता। सन्माननीय सदस्य राजेंद्र वाळेकर यांनी एक मध्येच मुद्दा उपस्थित केला आणि माझं पत्र वाचा। त्यांना वारंवार विनंती मी हीच केली की तुमचा काही विषय असेल तर आपण सभेच्या शेवटी घेऊ, मध्ये तुम्ही विषयांतर करू नका। तरी पण त्यांनी जबरदस्ती म्हणजे अक्षरशः बाहेरून माईक आणलं आणि काय वेगवेगळे काय ॲडव्हेंचर केले आणि तो पत्रवाचन केल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये साध्य असं काहीच झालेलं नाही आहे। नुसतं पत्रवाचन करण्याची त्यांची काय भूमिका होती ते आम्हाला कळली नाही आणि मला त्याच्यामुळे त्यांनी नंतर सगळं शांतसुद्धा झालं होतं आणि नंतर पुढचा विषय घ्यायचा आरोग्याचा विषय इतका महत्त्वाचा होता। आरोग्यामध्ये प्लॅस्टिक बंदी असेल, नालेसफाई असेल, घंटागाड्यांची जी आता येत नाही रेग्युलर त्या विषय होता, त्याचबरोबर कामगारांची संख्या कमी आहे, हे सगळे विषय आपण आज घेणार होतो आणि मला वाटतं खूप महत्त्वाचे विषय होते। सगळ्या नागरिकांना भेडसावत आहेत। 210 कचराकुंड्या आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आहेत त्या कचराकुंड्या हटवायच्या आहेत, अंबरनाथ शहर स्वच्छ करायचं आहे ह्या उद्देशाने आणि ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या सगळ्या सभेला ह्या सन्माननीय सदस्यांनीच मागणी केली होती की तुम्ही विशेष सभा घ्या आरोग्यासाठी। परंतु मला वाटतं की त्यांनी म्हणजे काय त्यांचा विशेष होता की त्यांनी फक्त MRTP ॲक्टमध्ये काय त्यांचा तो विषय वाचला आणि तो कुणाला इतका गोंधळ होता की कुणाला काहीही कळलं नाही त्यांनी काय वाचलं लेटर त्याच्यामध्ये आणि नुसतं तुम्ही आम्हाला फक्त विरोध करताय आणि तुम्ही आम्हाला वाचून देत नाही, हे विषय वाचून देत नाही आहे ह्या विषय घेऊन त्यांनी सभा तहकूब केलेली आहे। हे लोक इतका अन्याय करतात ते जनतेवरती तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आता आम्ही तर ह्या सगळ्याचा निषेध करतच आहोत आणि जनतेने सुद्धा यांना ह्यांची जागा आता दाखवून दिली पाहिजे।